सुरू झाला आहे दिवाळीचा महापर्व। हा फक्त दिव्यांच्या रोषणाईचा नाही, तर आपल्या घरातील आणि समाजातील स्त्री शक्तीचा गौरव करण्याचाही सण आहे। सुरुवात होते नरक चतुर्दशीने। सर्वांना ठाऊक आहे की भगवान श्रीकृष्णाने नरकासुराचा वध केलेला, पण आजच्या डिजिटल युगात आपण सतर्क राहिलं पाहिजे डेटा चोरी करणाऱ्या नरकासुरांपासून, सायबर हल्ल्यांचा आणि त्या प्रवृत्तीचा वेळीच नाश करून समाजात पसरलेला अंधकार दूर करूया। मग येतो लक्ष्मीपूजनाचा दिवस। आपल्या घरातील लक्ष्मी म्हणजे आपल्या घरची स्त्री, तीच गृहलक्ष्मी आहे। तिच्या मेहनतीने, तिच्या काटकसरीने आणि तिच्या संस्कारांनीच घराला घरपण येतं आणि घरात समृद्धी नांदते। या लक्ष्मीपूजनाला आपल्या घरातील या मनुष्यरूपी लक्ष्मीचा सन्मान करूया। त्यानंतर येतो दिवाळी पाडवा, पती पत्नीच्या अतूट नात्याचा, विश्वासाचा आणि प्रेमाचा दिवस। येणाऱ्या काळात कुटुंब नातं घट्ट करूयात, कारण कुटुंबापेक्षा काहीच श्रेष्ठ नाही। हिंदुत्वाशी जोडलेला याच कुटुंब संस्कृतीचा पाया आपण आणखी खोलवर घेऊन जाऊया। आणि मग येतो भाऊबीजेचा दिवस, जो बहीण भावाच्या प्रत्येक नात्याला उजाळा देतो। याच निमित्ताने दृढ निश्चयाने संकल्प करूया, आपल्या परिसरातील प्रत्येक बहिणीच्या रक्षणासाठी, तिच्या सन्मानासाठी उभे राहूयात, कारण सक्षम स्त्री म्हणजे विकसित भारताची निशाणी। स्त्री जसा संसार उभारू शकते, तसा समाज हिताचा डोलाराही पेलू शकते। तरुण, ज्येष्ठ नागरिक, महिला, कामगार, कष्टकरी वर्गांसाठी ताकदीने परिवर्तन घडू शकते। हिंदू धर्मात असलेल्या स्त्रियांचा जाज्वल्य इतिहास साक्ष आहे। स्त्रियात संयमाचं ममत्वही आहे आणि राज्य चालवण्याचं नेतृत्वही। एक स्त्री म्हणून, एक लोकप्रतिनिधी म्हणून मला तुम्हा सर्वांना पुन्हा एकदा सांगायचंय, आपल्या घरातील स्त्रीचा आदर करा। तीच घराचा आणि समाजाचा खरा प्रकाश आहे, तीच खरी दीपज्योती आहे। तुम्हा सर्वांना दीपावलीच्या मनःपूर्वक शुभेच्छा।